नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सिक्रेट लंच बॉक्समध्ये आपण बनवणार आहे टिफिनसाठी चवळीच्या भाजीची रेसिपी. सुक्की भाजी बनवायची. तर ही चवळी मी रात्री भिजवली होती आणि सकाळी कुकरला लावली आहे मऊ शिजेपर्यंत, आणि त्यात थोडासा टोमॅटो आणि मीठ घातलं, थोडंसं पाणी टाकलं होतं आणि शिजवून घेतले. आता कांदा आणि कोथिंबीर पण चिरून घेतली बारीक. आता आपण फोडणी देऊया. एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं थोडंसं आणि तापू द्यायचं थोडंसं व्यवस्थित. आणि तापल्यानंतरच त्यामध्ये आपण जिरी आणि मोहरी हे घालून व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. ते तडतडून झालं की थोडंसं हिंग, हळद अर्धा चमचा किंवा थोडीशी घालायची आणि कांदा चिरलेला तो पण घालून घ्यायचा. व्यवस्थित परतून घ्यायचा. आता असा व्यवस्थित हलवून घ्यायचा. मधून अधून पुन्हा परत हलवायचा आहे, म्हणजे कच्चा वास त्याचा निघून जातो. आणि असं मी मधून अधून हलवत राहिले. थोडासा लाल कलर यायला लागला त्याला. ही भाजी डब्यासाठी छान, म्हणजे उपाय म्हणजे आपल्याला काय करावं ते समजत नाही, मग अशा वेळी रात्रीच भिजवून ठेवायची आणि सकाळी आपण हे कुकरला लावून पटकन करू शकतो. खूप झटपट होते. आता ही उकडून घेतलेली चवळी मी त्यात घातली आहे आणि कोथिंबीर थोडीशी, ती पण व्यवस्थित हलवून घेते. थोडंसं तिखट, लाल तिखट घातलं आहे. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं 1 ते 1.5 चमचा घातलं आहे तिखट आणि मीठ चवीनुसार. आणि हे पण हलवून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आणि थोडंसं पाणी आहे शिजताना थोडं राहिलेलं आहे, तर ते पण आपण आटेपर्यंत थोडं थांबायचं, हलवून घ्यायचं मधून. त्यामुळं सगळीकडे मीठ आणि तिखट व्यवस्थित लागतं आहे आणि भाजी पण चविष्ट होते. आणि मध्ये आपण थोडासा कुट्टा घालायचा आहे, शेंगदाण्याचा कुट्टा घातला आहे मी थोडासा. आणि झाली आहे आपली खूपच थोड्या वेळात चवळीची भाजी. आता आहे आपला सर्विंग टाईम. एका ताटामध्ये मी त्याबरोबर शेवग्याची शेंग आणि भात, चपाती असं पण केलं होतं. तर मी एका डिशमध्ये शेवग्याची शेंग काढून घेते, सर्व करते. नंतर आता आपण चवळीची सुक्की भाजी केली आहे, ती पण एका साईडला घेऊया सर्व करून. अशा प्रकारे. आणि ही आहे मस्त अशी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते. आणि भात थोडासा त्याच्यावर मी आमटी टाकली आहे शेवग्याची. नंतर तूप थोडंसं टाकले आणि गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर. अशा प्रकारे झाली आहे आपली चवळीची सुक्की भाजी मस्त अशी. आणि आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब खूपच कमी करताय, ते करायला लागा आणि अशी डिश नक्की बनवून पहा. थँक्स फॉर वॉचिंग.